तुम्हाला फसवतात म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ बघितले असतील. कोणती बाई बेशुद्ध दिसते हो तुम्हाला? काय आहे म्हणजे काय चाललंय? आपला समाज कुठे चाललाय? तुम्हाला आम्हाला भेटायला यायचं, तुम्ही भेटायला या. प्लस आमच्यावर फोटो काढून लोकांना जर सांगितलं की आम्ही तुमचे भक्त होतो, आम्ही तिथे तुम्हाला येऊन काढतो. सो आमच्याकडे कोणी येतच नाही. हात जोडावं असं वाटतं की काय म्हणजे किती मला बघायला पण लाज वाटली. मी बघितलं पण नाही. इतके लज्जास्पद म्हणजे अगदी काय प्रत्येकाच्या माझं असं म्हणणं की मी तर तुमच्यातर्फे सगळ्यांना निवेदन करते. प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही कुठलाही माणूस घ्या, सगळ्यात श्रीमंत माणूस पकडा, स्टीव्ह जॉब्स असेल किंवा कोण असेल किंवा सगळ्यात गरीब पकडा. तुमच्या इथे लिहिलेलं आहे तुम्हाला तेवढं त्रास, आनंद सगळे तुमच्या आयुष्यात येणारच आहे. तुम्ही काहीही करा. असं तुम्ही समजू नका की ज्याच्याकडे खूप पैसा आहे. आता माझ्या स्टीव्ह जॉब्सलाच कॅन्सर झालं होतं ना आणि गेला. सो तुमच्याकडे कितीही पैसा असेल तरी तुमच्या नशिबात येत ना भोंदू बाबा त्याच्यापासून. सो मी विनंती करीन तुम्ही भोंदू बाबांकडे जाणं बंद करा. म्हणजे आमच्याकडे इतकी लोक आली होती, मी नावं नाही आता घेणार. त्यावेळेला आमचे 13 आमदार आले तेव्हा माझ्याकडे इतके लोक आले होते भोंदूबाबांसाठी. मी त्यांना भोंदूबाबा म्हणते. तेव्हा ते स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, विष्णू, लक्ष्मी, पार्वती काही स्वतःला म्हटलेलं असतं. मी सांगितलं थँकफुली माझा नवरा पण तसाच आहे. आम्ही सांगितलं आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही पाया पडणार नाही. तुम्हाला आम्हाला भेटायला यायचं, तुम्ही भेटायला या. प्लस आमच्यावर फोटो काढून लोकांना जर सांगितलं की आम्ही तुमचे भक्त होतो, आम्ही तिथे तुम्हाला येऊन कान फटवणार. सो आमच्याकडे कोणी येतच नाही किंवा आम्ही पण कोणाकडे जात नाही. सो माझं लोकांना विनंती आहे, भोंदू बाबा फसवतात म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ बघितले असतील. कोणती बाई बेशुद्ध दिसते हो तुम्हाला? काय आहे म्हणजे काय चाललंय? आपला समाज कुठे चाललाय? म्हणजे आपण महाराष्ट्र हा समाज सुधारक किती लिस्ट आहे हो आपल्या संतांपासून, हुशार माणसांपासून, सायंटिस्ट पासून, साहित्यिकांपर्यंत. काय म्हणजे लोक वेडे झालेत का काय कळत नाही मला. बरं काय हा भोंदू बाबा तुमच्या काय नवऱ्याला प्रमोशन मिळवून देणार आहे? काय बदल्या करणार आहे? बरं काय किती पैसा खायचा आणि इथेच ठेवून जायचंय पैसा? तो कोणीही देऊ शकत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, या होत्या शर्मिला ठाकरे. त्या म्हणतात अशोक खरातकडे गेलेली कोणती बाई बेशुद्ध दिसते. तुम्ही देखील व्हिडिओ पाहिलेच असतील असं म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केला. तर मंडळी, भोंदू बाबा हे फसवत असतात. तुम्ही ते सगळे व्हिडिओ पाहिलेच असतील. आणि यामध्ये कोणती बाई ही बेशुद्ध दिसते तुम्हाला? काय चाललंय काय या महाराष्ट्रात? आपला समाज कुठे चाललाय? आम्हाला भेटायला आले आणि फोटो काढून गेले म्हणजे आम्ही त्यामध्ये खूप मोठे भक्त आहोत असं होत नाही. तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कान फटावू असं यावेळेस शर्मिला ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. हे इतके घाणेरडे व्हिडिओ होते की मला बघायला देखील लाज वाटली. मी ते बघितले देखील नाही. इतके लज्जास्पद हे व्हिडिओ होते असं शर्मिला ठाकरे यांचं म्हणणं आहे. माझ्यासारख्या महिलांना, मुलींना ते बघण्यासाठी इतकी लाज वाटते. आणि असे कामं ही सगळी मंडळी या ठिकाणी करत होती असं या ठिकाणी शर्मिला ठाकरे यांचं म्हणणं आहे. माणूस कितीही श्रीमंत असला, तो अगदी स्टीव्ह जॉब्स इतका जरी श्रीमंत असला तरी त्याला सगळं काही इथेच सोडून जावं लागतं आहे. तुम्ही काही सोबत घेऊन जाणार नाही आहात. तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, तुम्ही कितीही पैसे कमवा, पण तुम्ही एकदा घालवलेली आबरू, एकदा घालवलेली इज्जत, एकदा घालवलेलं तुमचं शील हे तुम्हाला परत मिळत नसतं. त्यामुळे आपण आपल्या आबरूची, आपल्या लाज आपल्याला वाटणार नाही अशी कृत्य आपण केली नाही पाहिजे असं यावेळेस शर्मिला ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्या दरम्यान त्यांना अशोक खरात यांच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आला. तर भोंदू मंडळींचं हे सगळं जे काही कामं आहेत, ही कामं केवळ फसवाफसवीची कामं असल्याचं मत त्यांनी यावेळेस व्यक्त केलं. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा.